नांदगाव चाळीसगाव रोडवरील श्री क्षेत्र नस्तनपूर शनैश्वर संस्थानच्या 4 किलोमीटर आधी नांदगाव बाजूला जळगाव बुद्रुक रोड फ्रंट आश्रमशाळेपासून उजव्या हाताला वळून मध्ये सरळ रस्ता चिंचवीर क्षेत्राला जातो. या पक्क्या डांबरी रस्त्यापासून मध्ये आपण पोहोचतो राधे राधे गौशाला खरोटे फार्मला. येथे आपण पोहोचलो, जेथे आहे 2 BHK टॉयलेट बाथरूमसह फार्म हाऊस, स्टोरेज रूम्स आणि लेबर क्वार्टर्स घरे देखील आहे. येथे आहे हे भव्य गोपेश्वर महादेव मंदिर. राधाकृष्ण आणि महादेव शिवलिंग एकत्रित हरिहराचे एकत्र मंदिर आहे. समोरच हनुमानजीचे मंदिर आहे. येथे आहे मंदिर गार्डन आणि ही 20,000 लिटरची सिमेंट कॉन्क्रीटची टाकी. येथे आहे हा गोबर गॅस प्रकल्प. यातून गॅसच्या पाईपलाईनची जोडणी फार्म हाऊस आणि लेबर घरे यांना केलेली आहे. आता आपण मुख्य स्थळ बघत आहोत, जे आहे अहिंसा तीर्थ राधे राधे गौशाला, जी संपूर्णपणे फक्त देशी गावरान आणि गीर गौमाता असलेली 150 गायींची गौशाळा आहे. येथे या पुढील शेडमध्ये गौमाताची व्यवस्था, वासरांची सेपरेट व्यवस्था, मध्ये पाण्याची हाळ टाकी आहे व तसेच दुष्काळी स्थितीत सांभाळण्यास येणाऱ्यांची वेगळी गौशाला व्यवस्था आहे. व वरील शेड हे स्पेशल चारा कुट्टी करून वर्षभर कुट्टी पुरेल इतक्या चारांची कुट्टी व्यवस्था येथे आहे. येथे जीवामृत फिल्टर सोलर चलित आहे व गौमूत्र कलेक्शन टाक्यांची व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे. या उजव्या बाजूला आणि समोरच्या बाजूला शेणखत बनविण्याचा शोषखड्डा व्यवस्था राबवून शेणखत येथे तयार केले जाते. हा संपूर्ण परिसर सौर ऊर्जेवर चलित आहे. सोलरचे पॅनल बसवलेले आहेत. येथे आहे अत्याधुनिक साधनसामुग्री, मोठा ट्रॅक्टर, छोटा ट्रॅक्टर, नांगरती यंत्र, रोटवेटर यंत्र, वखरणी यंत्र, पेरणी यंत्र, मशागतीच्या मशीन्स, सोंगणी यंत्र, रीपर व काढलेल्या पिकासाठी खळे देखील आहेत. आता आपण बघूया, या रस्त्याने आपण या पुलावरून उजव्या बाजूने बघतो आहोत ही भव्य विहीर. 150 फुटाचा व्यास असलेली 10 परस खोल ही विहीर. त्या बाजूला आहे हे अत्याधुनिक शेततळे. 300 फूट बाय 300 फूटचे 150 फूट खोली असलेले पॉलिकॅप कंपनीचे इम्पोर्टेड कागदाचे हे तळे व त्याच बाजूला 100 बाय 100 फूट कागद अंथरलेला तळे आहे. आणि त्याच पुढे आहे हे मुख्य 5 एकरचे 100 फूट खोली असणारा भव्य बंधारा. त्यात अजून 2 विहिरी बांधलेल्या आहेत. या बंधाऱ्याला समोर डोंगरातून नैसर्गिक स्रोतने पर्क्युलेशनने पाणी येते आणि या बंधाऱ्याला ओव्हरफ्लो चारीची व्यवस्था देखील आहे. आणि याच बंधाऱ्याशेजारील आंबा बागेमध्ये अजून एक विहीर आहे. हा आहे पुढे केशर आंब्यांचा बाग. 300 झाडांच्या आंबा बागा आहेत. येथे गायींसाठी मुक्त चरण क्षेत्र कुरण आहेत. येथे आहेत अजून सीताफळ, आवळा, पेरू आणि लिंबाची झाडे. नीम आणि सिल्वर ओकची शेकडो झाडे येथे लागवड आहे. आता फार्म हाऊस मागे आहे ही कांदा चाळ. कांदा स्टोरेजसाठी ही आधुनिक पद्धतीची 300 फुटी कांदा चाळ आहे. तेथे देखील बोरिंग पाण्याची व्यवस्था आहे. येथून पुढे या रस्त्याने पुढचे देखील शेती जळगाव खुर्द पक्का डांबरी रस्त्यापर्यंत क्षेत्र आहे. याच रस्त्याने सरळ मार्गी या जळगाव बुद्रुकच्या डांबरी पक्क्या रस्त्याला जॉईंट होतो, म्हणजे जळगाव बुद्रुककडून पण मुख्य एंट्री येते. असा हा पूर्ण जळगाव बुद्रुक ते जळगाव खुर्द आणि पिंपरखेड अशा तिन्ही मुख्य पक्क्या डांबरी रस्त्याने जोडलेल्या एंट्री रस्ते असणाऱ्या चिंचवीर क्षेत्रात 150 एकरचे क्षेत्र आहे.